ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन। पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समितीनं शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे। विखे हायस्कूल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय गडगे, कार्याध्यक्ष संजय घरत, सल्लागार सुधाकर पाटील, महिला संघटक प्राजक्ता गोवारी यांनी पत्रकारांशी संवाद साधत ही माहिती दिली आहे। गडगे, पनवेल तालुका पत्रकार समिती अध्यक्ष। आपण जो आज इथं पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे ती पत्रकार परिषद अशासाठी होती की आजवर आपल्यावर जो अन्याय होत आहे तो मालमत्ता करासंदर्भात असू दे, डिजिटल मीटर जे लागणार त्यांच्या संदर्भात असू द्या, किंवा मग ऊर्जा प्रकल्पामध्ये जी पोलिसांची कारवाई झाली त्याच्या संदर्भात असू द्या, कामोठा कलंबोली हे ते तोडक कारवाई झाली त्याच्या संदर्भात असू द्या, पाण्याचे मीटर बसवण्यासंदर्भात, किंवा सर्वात महत्त्वाचा धोका म्हणजे डीपी प्लॅन आणि क्लस्टर योजना ह्याच्या संदर्भात असू द्या, ह्या सर्वांना जर आपल्याला अर्थात जर काही गोष्टी थांबवायच्या असतील, आपल्याला जर तिथंशी न्याय पाहिजे असेल तर आपल्याला न्याय देण्यासाठी आपल्यासाठी जो वारंवार रस्त्यावर उतरून संघर्ष करतो त्या उमेदवाराला मतदान करावे ही विनंती। आपल्या वारंवार जे आंदोलन होतात त्यामध्ये आघाडीचे जे आता बाळाराम पाटील साहेब आहेत ते प्रत्येक वेळी आपल्याला सहकार्य करतात आणि सहकार्य करतात। जर आपल्याला कोणीतरी काहीतरी दिले तर आपलं पण कर्तव्य आहे की त्याची परतफेड केली पाहिजे। म्हणून सर्वांनाच विनंती असेल पनवेल तालुक्यामध्ये की अशा उमेदवाराला आपण नक्कीच मतदान करून भरघोस मताने निवडून आणा। पनवेल तालुका प्रकल्प समितीच्या माध्यमातून पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या संदर्भात गेल्या 2.5 वर्षापासून या महानगरपालिकेच्या क्षेत्रातील शहरी भागातील जनता, ग्रामीण भागातील जनता वाढीव मालमत्ता कराच्या विरोधात आंदोलन करत आहे। या आंदोलनामध्ये सक्रिय जे नेते होते, आमदार बाळाराम पाटील साहेब हे सक्रिय होते। ते शिक्षक आमदार असताना सुद्धा त्यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवला। त्यानंतर 11 वर्षापासून नैना क्षेत्रातील जवळपास 91 गावांचा आंदोलन चालू असताना 11 वर्षापासून सक्रियतेने आमदार बाळाराम पाटील हे आंदोलनामध्ये सक्रिय होते। आंदोलनामध्ये त्यांनी त्यांचं नेतृत्व केलं आणि त्या आंदोलनामध्ये असताना सुद्धा त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचा आवाज उचललेला आहे। त्यानंतर शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी ते उभे राहिलेले आहेत। त्यांना या पनवेलच्या जनतेनं, शहरी भागातील जनता असेल, ग्रामीण भागातील जनता असेल, जवळपास 65 गावच्या जनतेला या ठिकाणी 2.5 लाख मतदारांना विनंती करतो की त्यांना मोठ्या संख्येनं 7 नंबर आहे त्यांना साथ द्यायची आहे। शिट्टी हा त्यांचं चिन्ह आहे। शिट्टी चिन्हावर बटन दाबून बहुसंख्येनं, बहुमतानं त्यांना निवडून द्यावं एवढीच या निमित्तानं या ठिकाणी कळकळीची विनंती करतो। धन्यवाद।